हॅलो. आज माझं वय 37 पूर्ण आहे. पण शाळेपासून आपणही बरेचसे माझ्या वयापेक्षा जास्त आहेत. लहानपणी आपण शक्तिमान नावाची एक सिरियल पाहिजे, तर त्यामध्ये हे डायग्राम किंवा त्याचं टायटल सॉंग असतं ना, ते पंचमहाभूत वगैरे ते पाहिल्याचं थोडंसं आठवतं. तर ते केल्यानंतर खरंच हलकं वाटतं सर. आणि जे म्हणतो ना आपण एक ब्लँक एखादं कीर्तन ऐकल्यानंतर किंवा कोणाच तरी सत्पुरुषांचे बोल ऐकल्यानंतर, ध्यानधारणा केल्यानंतर जो फील येतो तो वाटतो आता स्ट्रेस फ्री. आणि जे विचार म्हणतो आपण कधी स्ट्रेस लाईफमधला असेल, तो कामाचा असेल, रिअल लाईफमधला असेल, तो विसरायला आम्ही विचारशून्य झालो. म्हणजे प्रॅक्टिकली झालो आम्ही. म्हणजे भाषण करायचं म्हणून किंवा असं म्हणत नाही आहे. आत्तासुद्धा जे फ्रेश वाटतं ना, म्हणजे सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आपण गेल्यानंतर जो फ्रेशनेस येतो आत्तासुद्धा जाणवतो. आणि ह्याचा अनुभव आम्हाला आला. आणि हे आम्ही निश्चितच सगळ्यांना पण सांगू, घरात पण सांगू, आमच्या मित्रांना पण सांगू. आणि याचा आम्हाला उपयोग निश्चित होईल, याची आम्ही तुम्हाला शाश्वती देतो. आणि अनिता मॅडम, तुम्ही आमच्यासाठी हे अरेंज केलं, यू आर द मीडियम फॉर दिस अरेंजमेंट. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने तुमचं पण अभिनंदन करतो, तुम्हाला पण आभार मानतो. थँक्यू. सरांनी वोट ऑफ थँक्स दिलंच आहे. आणि अजूनही आमच्या आणखीन कलिग्सना असाच फायदा मिळणार आहे. दुपारनंतर ते नक्कीच जॉईन होतील. आम्ही त्यांना मोटिवेट करू सर. कारण कसं आहे की पहिल्यांदाच ऐकलं की थोडंसं कामाच्या आणि सकाळच्या सेशनमध्ये खूप रश असते. त्यामुळे त्यातून वेळ काढून एवढे माझे सहकारी आले, त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्याहून तुम्ही येऊन सर या पद्धतीचं आम्हाला जे मार्गदर्शन नॉट इव्हन प्रॅक्टिकली आम्हाला ते इम्प्लिमेंटेशन दाखवलं, त्याच्यासाठी मी खूप खूप आभार मानते. आणि एक मिनिट, हा मॅडमलाही काही बोलायचं आहे. मॅडमचं असं म्हणणं आहे की कोणाचे काही डाऊट्स आहेत का, असतील तर ते आत्ता लगेच शक्यचं तुमच्या निरसन करतील. त्यासाठी कोणाला असतील. येस सर. म्हणजे माझी स्वतःची शिक्षक आहे. आता या कुंडलिनीचं तुम्ही जे सांगितलं, याचा आहाराशी काही रिलेशन आहे. समजा आता काही जणांचा आहार शाकाहार असतो, काही जण मांसाहार होतात. तर काही म्हणजे काही असं आयुर्वेदामध्ये पण सांगितलं की हा आहार खाल्ला तर तुमच्या स्वभावावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे एक्झाम्पल, जर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर तुम्ही काय राग द्वेष वगैरे करता. तसं ह्याचा व्हेज, नॉनव्हेज किंवा कुठल्याही आहाराची काही संलग्नता आहे. ह्या योगाचं कुठलंही कंडिशन नाही आहे, कर्मकांड नाही आहे. कारण आता दादांनी जे सांगितले की नाही की तिखट वगैरे खाल्लं तर आता सुरुवातीला जे आपण बॅलन्सिंग केलं की नाही, तर तुमच्या लेफ्ट साईडला सगळे तमोगुण आहेत, राईट साईडला सगळे तामसिक रजोगुण आहेत आणि मध्ये सत्वगुण आहे. तर आपल्या आहाराचा निश्चित परिणाम होतो. तर जे संतांनी सांगून ठेवले की सात्विक आहार, पण ह्याच्यामध्ये नॉनव्हेज वगैरे खायला अशी म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलंही कंडिशन नाही आहे. तुम्ही तुमच्या समजा हे दादा समजा खूप मागचा विचार करत असतील लेफ्ट साईडचा, तर मग त्यांची मध्ये येण्यासाठी कार्बोहायड्रेट त्यांना जे लागतात तर ते खाणं गरजेचं आहे. मग ते त्यांनी व्हेजिटेरियन जेवण जेवू देत, नॉनव्हेज जेवू देत, त्यांची शरीराची कमतरता त्यांना कुठल्या अन्नातून, त्यांच्या घरामध्ये कुठल्या पद्धतीचं ते जेवण जेवत असतील त्या पद्धतीने त्यांनी त्यांची गरज भागवली तर त्यांची ती नाडी बॅलन्समध्ये येणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कंपल्शन किंवा हे अजिबात नाही आहे. आणि हे योगाचं नाव काय आहे? सहयोग. सह म्हणजे बरोबर, ज म्हणजे जन्माला आलेला. कारण आज तुम्ही विचार करा, हे घोर कलियुग आहे. आज आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी किती हे झाली आहे. तसं पूर्वी काशीला जायचं तर किती महिने लागायचे. आज सगळ्या क्षेत्रामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेली आहे. अध्यात्मामधली सर्वात उच्च प्रतीची ही टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलं कंडिशन नाही, कर्मकांड नाही, काहीच नाही आहे. तुम्ही सहज सोपा हा योग आहे. सकाळी एक 10 मिनिट, रात्री झोपायच्या अगोदर 10 मिनिट करा. संपूर्ण तुमचं लाईफ चेंज होणार आहे. संपूर्ण
पॉझिटिव्हिटी निर्माण होणार आहे. थँक्यू, तुम्ही छान प्रश्न विचार. अजून कोणाला तर काही विचारायचं, कारण बघा कुठलीही गोष्ट करताना आपल्या मनामध्ये जर डाऊट्स असतील, शंका असेल, तर ती गोष्ट आपण व्यवस्थित करू शकत नाही. तर तुमच्या शंकेचं निरसन झाल्यानंतर तुम्ही ती गोष्ट व्यवस्थित करता. तुमचं समाधान झालं का दादा? थँक्यू. माझा असा प्रश्न होता की सगळ्या महिलांच्या दृष्टीने की त्यांना काही म्हणजे आपण कसं देवधर्माचं पिरियड्स वगैरे असं असतं, तर तसं काही आहे का या बाबतीत? नाही, आता गणपती आता शिष्य कोणाला येतं का? तुम्हाला येतं. त्याच्यामध्ये एक लाईन येते, रक्त लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैः सुभुजित. म्हणजे जिथे बायकांचा हा शारीरिक एक महिन्यानंतरचा हे असतो, तर त्याला कंट्रोल कोण करतं? श्री गणेश. तर ह्याच्यामध्ये काही तसं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला तुमच्या हातांवरती व्हायब्रेशन्सवरती हे कळतं. आणि तसं काही नाही आहे, कारण ते कंट्रोल करणारे गणेश. आणि गणेश कशाचं दैवत आहे? कोणी सांगू शकेल का? बुद्धीचं ताईंनी सांगितलं, मांगल्य पावित्र्य अबोधिता शून्यता, मांगल्याचं दैवत आहे. मग ते मांगल्याचं दैवत तुम्हाला माणसांपासून दूर व्हायला सांगेल का? आणि त्याची निर्मिती कशी झाली आहे? तर आदिशक्तीने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली, तर सर्वात प्रथम त्यांनी बघितलं की मानवामध्ये मांगल्य पावित्र्य अबोधिता शून्यता नव्हती. म्हणून त्यांनी ब्रह्मांडामध्ये स्वयंभू गणेश म्हणजे काय? आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये अष्टविनायक आहे. ते पृथ्वी मातेने त्यांना जन्म दिलेला आहे, म्हणून ते स्वयंभू गणेश. तसं आपल्यामध्ये सुद्धा प्रथम गणेशाची स्थापना आदिशक्तीने का निर्माण केली? तर ह्या क्वालिटीज आपल्यामध्ये नव्हत्या म्हणून. त्याच्यामुळे हे काही कंडिशन नाही आहे, अजिबात कुठलंही कंडिशन नाही. धर्म, पंथ, जात काही नाही, एकच आहे की मानवता. तर हे सहज सोपं अतिशय आहे. धन्यवाद. कोणाचे प्रश्न? थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि ज्या सहकार्यांनी याचा फायदा घेतला त्यांनी जरूर त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं आणि स्वतःचं आयुष्य समृद्ध करावं. जे की माताजींची इच्छा आहे. त्यांनी मानवतेच्या धर्मातून, मानवतेच्या शिकवणीतून हे जे काही आपल्याला वरदान दिलेलं आहे, त्याचा आपल्याला एक अंश मिळाला. त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद.